नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. काय? आणि शिक्षण हे घेणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. आज आपल्याला आर्थिकदृष्ट्या आपण म्हणजे कमकुवत म्हणण्यापेक्षा भक्कम नाही आपण. काय खाऊन पिऊन सुखी आहोत. त्याच्यानंतर शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा आपण मागास होत चाललेलो आहोत, कारण आपल्याकडे गुणवत्ता असूनसुद्धा आपल्याला रिझर्वेशनमुळे आपल्याला ॲडमिशनला प्रॉब्लेम झालेला आहे किंवा भक्कम आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आपल्याला पैशाला ह्या प्रॉब्लेम्स आहेत. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर शेती अजिबात नाही. आपल्याकडे कुठले मोठे कारखाने नाहीत आणि एवढं सगळं असूनसुद्धा आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तर ह्यासाठी म्हणून मला आपल्या एका फॉलोअरने, जो ब्राह्मण नाही आहे काय, तो आज ह्याच्यामध्ये आहे, काय म्हणतात त्याला, जर्मनीमध्ये आहे, पण तो माझे व्हिडिओ कायम बघतो. तर त्या व्हिडिओमधनं त्यांनी मला काही गोष्टी सुचवल्या की, आणि ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. त्यांनी जी नोट पाठवलेली आहे ती तशीच्या तशी कॉपी करून मी त्याचं नाव मुद्दामून घेत नाही आहे. मी इथे त्याला विचारल्याशिवाय मी नाव घेऊ शकत नाही. त्यांनी मला याच्यावर हे पाठवून मला माझा नंबर घेऊन मला त्यांनी फोन करून, व्हिडिओ कॉलवर जर्मनीवरनं फोन करून त्यांनी मला एक हे सुचवलेलं आहे. जर्मनीमध्ये आत्ता तुमचं 12वीचं शिक्षण झालं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तर एक त्यांची स्कीम आहे, ओर्समन म्हणून. तर त्या स्कीमखाली आपल्याला तिथे त्यांना जी लोकं लागत आहेत ती कुठल्या ह्याच्यातली लोकं आहेत ते पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे बेसिकली हॉटेल्स, नर्सिंग, त्याच्यानंतर लॉजिस्टिक्समध्ये काम करणारी अशी अनेक लोकं त्यांना लागत आहेत आत्ता. तर ते पण मी त्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची नोट दिलेली आहे. ती नोट तशीच्या तशी मी त्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर ते ह्याच्या ह्यानी आपल्याला तिथे फक्त जर्मन येणं गरजेचं आहे. म्हणजे A1 A2 किंवा B1 B2ची असेल तर उत्तम. ह्या परीक्षा देऊन आपल्याला जर्मनीमध्ये ह्याच्या संदर्भामध्ये आपल्याला जाता येतं. म्हणजे पास करून आपल्याला तिथे ॲडमिशन घेता येते. ॲडमिशन फ्री ऑफ कॉस्ट आहे. परत मी सांगतो, नीट ऐका. ॲडमिशन घेतल्यानंतर शिक्षण फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि आपल्याला राहण्या-खाण्यासाठी मिळून आपल्याला महिन्याला 1000 युरो मिळतात. आणि मी जी साधारणतः चौकशी केली तर एकट्या माणसाला साधारणतः 600-700 युरो हे मध्ये त्याचं व्यवस्थित तो राहू शकतो. आणखीन 300 युरोमध्ये ते सेविंग करू शकतो, इथे पाठवू शकतो. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी शनिवार रविवार कुठे काही काम बीम केलं तर त्याला त्याचे एक्स्ट्रा पैसे मिळू शकतात तिथे. पण काही बाबतीत तर इवन जाण्या-येण्याचं तिकीटसुद्धा जर्मन गव्हर्नमेंट देते. या संदर्भातले जे तज्ज्ञ आहेत त्यांना आम्ही लवकरच ह्याच्यावर आपल्या चॅनलवर बोलवून ती माहिती तुम्हाला देणार आहोत. माझं म्हणणं असं आहे की जे आपल्याकडे जे ग्रॅज्युएट झालेली लोक आहेत, ज्यांना जर्मन शिकता येत असेल त्यांनी जर्मन शिकावं, किंवा जे जर्मन शिकवणारी लोकं आहेत त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावं. आपण ऑनलाईन जर्मन क्लासेस घेऊन आपल्या लोकांना म्हणजे सगळ्यांनाच आपण म्हणजे इतरसुद्धा कोणी हे करत असतील तर त्यांनी, कारण हा जो मुलगा आहे हा ब्राह्मण नाही आहे, पण तो आहे, माझा व्हिडिओ फॉलो करत असतो. आणखीन त्यामुळे इतरही लोक कोणाला त्यांना जर्मन शिकायचं असेल तर त्यांनी जर्मन शिकून त्यांनी तिथे ॲडमिशनसाठी ज्या कोण बाई आहेत त्या बाईंशी मी संपर्क साधतो आहे. त्यांचा एक व्हिडिओ बनवून त्यांची एक सिरीज ऑफ व्हिडिओ बनवू आपण, कितीला वेळ लागतो आहे त्याप्रमाणे. प्रत्येकाने जर्मनमध्ये जाऊन मग त्याच्यामध्ये जाण्या-येण्याचा फक्त जो खर्च, ॲडमिशन मिळाली तर जाण्या-येण्याचा खर्च करावा लागला तर तेवढा करा. आणखीन तिथे जाऊन तिथे शिकून आपलं भवितव्य घडवा आणि परत देशात यात इथे. कारण आज काय झालेलं आहे की आज तिकडे जे मुसलमान कंट्रीजमधनं जी लोकं आलेली आहेत त्यांच्यावर विश्वास खूप कमी झालेला आहे त्या गव्हर्नमेंटचा. त्यांना लोकं नको आहेत, त्यांना चांगली लोकं पाहिजेत, आपल्याला प्राधान्य आहे. तर माझी प्रत्येकाला ही विनंती आहे की तुम्ही
मी त्या ह्याच्यामध्ये नीट बघा आणि ह्याच्यातलं काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये हे पाठवा किंवा माझ्या मेल आय डीवर तुम्ही संपर्क साधा, तर आपण तुमच्याशी पण परत कॉन्टॅक्ट करू. आणि असंच तुम्ही जेवढे लोकांना जर्मनीला जाऊन शिकता येतं आहे, पुढे काय करता येतं, 3 वर्ष तिथे ग्रॅज्युएट 3 वर्ष तिथे शिकता येतं, म्हणजे 12वी नंतरसुद्धा जाता येते. 3 वर्ष शिकून झाल्यानंतर तुम्हाला तिथे फुल फ्लेज नोकरी मिळते. ती साधारणपणे 2-2.5 हजार युरोजची मिळते. म्हणजे तुम्हाला आणखीन हे मिळतं आणि त्याच्यामधनं तुम्ही तुमच्यासाठी, आपल्या देशासाठी, तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही चांगलं काम करा. तर जर्मनीमधली ही जी हे आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये जे टाकतो आहे, त्याचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा ही माझी कळकळीची विनंती आहे. आणखीन या संदर्भामध्ये आपण लवकरच तज्ज्ञांचे व्हिडिओ बनवणार आहोत. हा मॅक्झिमम व्हिडिओ आपल्या यांच्या, मी नॉर्मली हे बोलत नाही शेअर करा, लाईक करा वगैरे, पण मॅक्झिमम व्हिडिओ हा शेअर करा तुम्ही. आणखीन लाईक करून त्याच्यावर तुम्ही तुमचे अभिप्राय पण पाठवा. आज एवढंच. धन्यवाद.